नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो. हे तज्ज्ञ सर काय सांगतात पहा. आयुष्यातला प्रत्येक क्षण शेवटचा म्हणून जगा. वेळ 3 प्रकारची आहे: पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. पण झालं काय की या मोबाईलच्या जमान्यामध्ये आपण इतका काही वेळ फुकटचा वाया घालवतो की प्रत्यक्ष कृती करायला वेळ फार कमी पडते. आणि भूतकाळातला क्षण कामाचा नसतो, भविष्यातला क्षण कामाचा नसतो. कामाचा असतो प्रेझेंट, जो भूतकाळी घडतो आणि भविष्यकाळी घडतो. आणि आपल्या हिंदू धर्माच्या लिटरेचरमध्ये अष्टवक्रांनी जेव्हा जनक राजाला फक्त 3 दिवस आयुष्य शिल्लक आहे असं सांगितलं, तर त्या 3 दिवसामध्ये त्यांनी प्रत्येक क्षण मरत आहे असा विचार करत करत जेव्हा 7 दिवस ज्ञानग्रहण केला, तेव्हा त्याला कळून चुकलं की प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो, भूतकाळ नाही, भविष्यकाळ नाही. म्हणून माझ्या मित्रमंडळींना विनंती की चालू क्षण जगा, चालू क्षण जगा. तुम्ही फक्त चालू क्षण अनुभवू शकता. भूतकाळात गेला, भविष्यकाळात राहतो. हॅन्स माय हंबल रिक्वेस्ट. आयुष्यातला प्रत्येक क्षण शेवटचा म्हणून जगा. टाईम इज मनी, टाईम इज मनी. जो प्रत्यक्ष कृतीमध्ये वेळ घालवतो तोच सक्सेसफुल होतो. म्हणून यशाचा मंत्र काय की प्रत्येक चालू क्षणाचा उपयोग करणे, कृती करणे, काहीतरी प्रॉडक्टिव्ह करणे, नुसत्या गप्पा टप्पा नको. माझे रामदास खंडागळे.